नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखाकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या घरी बाप्पांचे आगमन झाले असून यामध्ये चंद्रपूर, वणी आणि लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या कार्यालयात बाप्पाचे आगमन झाले. तर 1930 पासून परंपरेचा गणपती बाप्पा आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवासस्थानी विराजमान झाले. त्यासोबतच माजी मंत्री बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या निवासस्थानी श्री गणेशाचे आगमन झाले. तसेच भद्रावती वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार करण देवतळे यांनी सुद्धा भक्तिभावाने श्री गणेशाची स्थापना केली. नियतीच्या चक्राच्या गुरफटात कोण केव्हा अडकेल याचा भरोसा नाही, अशीच एक घटना ब्रह्मपुरी तालुक्यातील अरेर नवरगाव येथे घडली असून आई वडिलांचे छत्र हरपल्याने 2 चिमुकल्या मुली पोरक्या झाल्या आहेत. जेमतेम पोट भरेल एवढी शेती असलेले तुषार ठेंगरे आणि त्यांची पत्नी वैशाली ठेंगरे यांना 2 चिमुकल्या मुली होत्या. पोळ्याच्या काही दिवसांपूर्वीच वडिलांचे निधन झाले आणि पोळ्यानंतर आई अंथरुणाला खिळली आणि या आजारपणातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे प्राजक्ता आणि शुभ्रा या 2 चिमुकलींवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला जोडणाऱ्या वैनगंगा नदीच्या पुलावर 2 ट्रक समोरासमोर येऊन धडकले. या अपघातामुळे गडचिरोली मूल मार्ग बंद झाला असून पुलाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगाच लागल्या आहे. याचा फटका शाळकरी मुलं तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यांना बसला असून रस्ता मोकळा होण्याची वाट बघण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय उरला नाही. वणी तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील उरळी गावात एका शेतात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. सदर महिला शेतकामाकरिता शेतात गेली, परंतु ती परत न आल्याने तिचा पती तिचा शोध घेण्यास निघाला. त्यावेळेस त्याला विहिरीत पत्नीचा मृतदेह तरंगताना आढळला. 33 वर्षीय अविता विजय परसुटकर हिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हत्या की आत्महत्या याचा तपास पोलीस करीत आहेत. राजुरा तालुक्यातील मानोली बुजुर्ग येथील शेत शिवारात एका अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे सत्य अखेर बाहेर आले. सध्या शेतीचा हंगाम सुरू असून शेतकरी शेताच्या कुंपणाला विजेचा करंट लावतात आणि याच करंटमुळे या अल्पवयीन युवकाला आपले प्राण गमवावे लागले. रणजित उर्फ कट्टाणी निषाद, वय वर्ष 17 असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. 26 ऑगस्ट रोजी मूल तालुक्यातील आखापूर MIDC मध्ये सकाळी सिलेंडरच्या गोडाऊनमध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटात 6 कामगार जखमी झाले. स्फोट इतका भीषण होता की या स्फोटामुळे सिमेंटच्या छताचे सुद्धा तुकडे झाले. गोडाऊन मालकाने एकाच सिलेंडरचा स्फोट झाल्याचे सांगितले, परंतु त्यामध्ये एकापेक्षा जास्त सिलेंडर असावेत असा कयास बांधला जात आहे आणि 6 कामगार हे गंभीर जखमी नसतानाही त्यांना चंद्रपूरच्या कुबेर हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. मग प्रश्न असा येतो की ते गंभीर नव्हते तर त्यांना मूल येथील उपजिल्हा रुग्णालयातच दाखल का करण्यात आले नाही. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथे 3 मोठ्या नद्यांचा संगम आहे. यात पर्ल, कोटा, इंद्रावती आणि पामुल गौतम अशी या नद्यांची नावे असून दरवर्षी पावसाळ्यात या नद्यांना पूर येतो आणि भामरागडचा मुख्यालयापासून संपर्क तुटतो. 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पर्ल कोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहत होते. काल ते कमी झाले आणि वाहतूक पूर्ववत सुरू झाली, परंतु आज सकाळी पुन्हा या नद्यांना पूर आला असून वाहतूक बंद झाली आहे. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार पूर ओसरला असून वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे. मालेगाव पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असताना तेथील ठाणेदार उमेश बेसरकर यांचे हृदयविकाराने दुःखद निधन झाले होते. आता त्यांच्या जागेवर नवीन पोलीस निरीक्षक म्हणून श्याम वानखेडे यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला. यापूर्वी श्याम वानखेडे यवतमाळ येथील पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत होते. वणी गुग्गुस मार्गावर असलेल्या एका बारसमोर 55 वर्षीय इसमाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला होता. त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा तपास पोलीस करीत आहेत. अखेरीस या मृत्यूचा छडा लागला असून दोघांच्या भांडणामुळे हा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृतकाला दारू पिण्याची सवय होती आणि तो घरून 2-2 दिवस बेपत्ता राहायचा, परंतु यावेळेस 3ऱ्या दिवशी तो घरी परत न आल्याने त्याच्या भाचीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मृतक भंगार विक्रेत्याचे काम करायचा आणि अशातच त्याची ओळख आरोपीसोबत झाली. आरोपी झोपला असताना मृतकाने आरोपीच्या खिशातून मोबाईल आणि पैसे चोरल्याचा संशय आरोपीने घेतला आणि जाब विचारण्याकरिता तो त्याला घेऊन जंगलात निघाला. तिथेच त्याने त्याचा खून केला. पोलिसांनी आरोपी आशिष संजय कटोते, वय वर्ष 25 याला अटक केली आहे. तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.